मला माहित होतं तू इथेच मला भेटणार. त्रास जितका तुला होता तितकाच मला सुद्धा होता विलास. काहीतरी बोल. तू गप्प बसलास तर मला त्याचा अजून जास्त त्रास होईल. विलास, काय आपल्या दोघांच्या आवडीचा वडापाव. चल हे खात खात आपण पुन्हा एकदा भूतकाळात रमूया. कशाला? आता खऱ्या अर्थानं आपला भूतकाळ, आपली मैत्री भूतकाळात गेली. प्लीज असं म्हणू नकोस. असं नाहीये विलास. खूप वेगवेगळ्या परिस्थितीतून जाऊन सुद्धा आपली मैत्री टिकून राहिली. तिला असं भूतकाळात नको जमा करूस. तू करतोस. मी नाही करत आहे विलास. मी नाही करत आहे. मला मान्य आहे की मी गेले काही दिवस खूप वेगळा वागतोय, पण ते माझ्या हातातच नाही ना मित्रा. माझ्या कंट्रोलमध्येच नाहीये. विलास, आजपर्यंत तू मला खूप साथ दिलीस. प्रत्येक टप्प्यावर तू खंबीरपणे माझ्या बाजूला उभा राहिलास. तुझ्यामुळे मी आजपर्यंत कधी हिंमत हरलो नाही. तू मला विश्वास दिलास. तू मला कुठल्याही प्रसंगाला सामोरं जायला शिकवलास. आणि या अशा गोष्टीमुळे आपल्यातलं नातं नाही बदलू शकत विलास. आपली एकमेकांवरची निष्ठा बघून अनेकांना ते सहन नाही व्हायचं कधी. आठवतंय तुला? अनेक हितशत्रू होते आपले. आपल्याला एकमेकांविरुद्ध करण्याचे, एकमेकांपासून दूर करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण या प्रयत्नांना न कधी तू बदलास न कधी मी. आपण असेच राहिलो एकमेकांबरोबर कायम घट्टपणे. तू मला प्रत्येक क्षणाला साथ दिलीस विलास. प्रसंगी हक्काने मित्र म्हणून मला आरसा सुद्धा दाखवलास मी चुकलो तर. पण आपण न सांगता एकमेकांच्या मनातलं ओळखायला शिकलो. आणि भांडण काय आपल्यात पहिल्यांदा घडतंय. याआधी आपण खूप वेळा भांडलोय, पण मग नंतर आपण एकमेकांच्या मतांचा आदर करायला लागलो. एकमेकांना जास्तीत जास्त समजून घ्यायला लागलो. आणि हे सगळं असून सुद्धा मी तुझ्यावर हात विलास, मला माफ कर मित्रा. मी फार चुकीचं वागलोय. आणि मला सगळ्यात वाईट कुठल्या गोष्टीचं वाटतं माहिती आहे? आज सगळं काही आहे माझ्याकडे. पैसा आहे, मान, सगळं काही आहे. कुठे होतो आपण आणि कुठपर्यंत येऊन पोहोचलो. पण आज तुझ्यावर माझा हात उगारला गेला आणि मी एका क्षणापुरता पुन्हा एकदा त्या भूतकाळात गेलो. पुन्हा एकदा मला असं वाटलं की मी तिथेच आहे त्या फुटपाथवर, आणि तसाच वागलो तुझ्याशी मी. या गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं मित्रा. मला क्षमा कर. मला माफ कर विलास. मला माफ कर.
काय ग ईशा, आता कुठं चाललीस? बाबा ऑफिसला जाते. हो नेमकर 20 रुपयाला एवढीशीच कोथिंबीर मिळाली. एवढी भाजी? आई अगं विक्रांत सरांसाठी पण नेणार आहे. पोळ्या पण केल्यात बघ एक्स्ट्रा. अगं ते ठीक आहे, पण तू ऑफिसला का जातेस आज? अगं आई अशी काय तू, जॉईन नको का व्हायला मला आज? हे बघ रात्रभर दगदग झालीये, आज ऑफिसला जाऊ नकोस. हो बरोबर. अगं आई असं काय, मला गेलं पाहिजे आज. मग टाइम टेबल कधी बनवणार आहेस तू? बाबा मी आज ऑफिस मधून आले की नक्की बनवते टाइम टेबल. घे ग डबा. येते मी, येते बाबा. नीट जा. हो येते. अशी काय ही मुलगी? काय झालं आता? तुला काहीच वेगळं वाटत नाही? काही वेगळं वगैरे नाहीये. तुम्ही डबा घ्या आणि निघा आता. मायराजी, मी सरांच्या बाबतीत काय करत नाही म्हणून तुम्ही माझ्या रोज कटलात, पण आता हे काय? झेंडे, वर्क ऑलवेज कम्स फर्स्ट. पण तुम्ही लंडनचं तिकीट काढलं सुद्धा. हो अहो मग तुम्ही मगाशी सांगितलं होतं ते पेस्ट्रीज ते विसरलात सगळं. झेंडे, मी काहीही विसरलेले नाहीये. मायराजी, मी सरांशी बोललो. काय म्हणाले सर? नशीब माझ्या मैत्रीची किंमत अजून तरी आहे त्यांना. माफी मागितली माझी. मी सरांना माफ केलं. तो प्लॅन कॅन्सल? नाही, मी सरांना माफ केलं, त्या ईशाला नाही. कारण जे काय होतंय ना त्याला फक्त ईशा जबाबदार आहे. झेंडे, ईशाला मी सुद्धा कधीच माफ करू शकणार नाहीये. मग तुम्ही मैदान सोडून का चाललायत 5 दिवसासाठी? झेंडे, कंपनीला माझ्याशिवाय कोणी रिप्रेझेंट नाही करू शकत. माझं जाणं गरजेचं आहे तिकडे. अहो पण 5 दिवस खूप आहेत मायराजी. या 5 दिवसात आपण जर काही केलं नाही ना तर तुम्ही परत येईपर्यंत सरांनी मला परत गावाकडे पाठवलेलं असेल सुद्धा. सर आपल्यापेक्षा खूप पावलं पुढे आहेत मायराजी. या 5 दिवसात ईशाशी लग्न सुद्धा उरकून टाकतील ते. नाही झेंडे, पेस्ट्री अँड टेम्पटेशन मी विसरलेले नाहीये. नाउ जस्ट वेट अँड वॉच. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. सर. का ऑफिस आहे का शाळा आहे? हा, शाळेमध्ये सुद्धा तास चालू असताना तुम्ही सगळेजण असे गप्प बसून असायचं? नो वे सर, मला शाळेत रोज एकदा तरी फायरिंग मिळायचंच. हा, मला वाटलंच होतं. सपना, मला खात्री आहे तुझ्याकडे बघून तू नक्की फर्स्ट बेंचर असली पाहिजेस, हो ना? हो सर. नाही, मला मान्य आहे की ऑफिसमध्ये कामाची शिस्त असली पाहिजे, पण एक प्रकारचा खेळकरपणा असला पाहिजे. काय वाडकर मॅडम, हो ना? हो सर, अगदी बरोबर आहे. उगाच मी म्हणतो म्हणून होला हो करू नका. खरं काय ते सांगा. नाही नाही, बरोबर बोललात तुम्ही. येस सर म्हणायची इतकी सवय लागते की आपण कशाला येस सर म्हणून जातो. वाडकर मॅडम, तुम्हाला रोज रोज साडी नेसायचा कंटाळा येत नाही? येतो ना सर, कधी कधी खूप कंटाळा येतो, पण काय करणार. म्हणजे फॉर्मल ड्रेस कोड म्हणून मी साडीच नेसू शकते ना. मग ऑफिसमध्ये ही फॉर्मॅलिटी काढून टाकली तर? म्हणजे ऑफिसमध्ये आठवड्यातून एक दिवस असा असायला पाहिजे की ज्या दिवशी आपण इनफॉर्मल कपडे घालू शकलो पाहिजे. काय मिळेल? ग्रेट आयडिया सर. डन. ठरलं तर आजपासून ऑफिसमध्ये आठवड्यातला एक दिवस हा ओपन ऑफिस डे असेल. मीन्स व्हॉट एक्झॅक्टली सर? म्हणजे त्या दिवशी मी तुमच्यासारखंच तुमच्या इथे बसणार, तुमच्या एखाद्या अशा डेस्कवरती, आणि इथेच बसून माझं काम करणार. आणि तुम्ही माझ्याशी
तुमच्या मनात जे काही असेल ती कुठलीही गोष्ट तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता. आणि त्या दिवशी आपलं ऑफिस न वाटता एखाद्या कॉलेज सारखं वाटलं पाहिजे. आणि त्या एका दिवशी तुम्हाला सगळ्यांना कॅज्युअल कपडे घालायला परवानगी. वाव. सपना, लगेच शॉपिंगला जायची तयारी सुरू ना मनात? हो सर. आणि परांजपे, त्या दिवशी तुम्हाला सुद्धा असं शर्ट पॅन्ट मध्ये यायची गरज नाही. तुम्ही सुद्धा असं छान जब्बा पायजमा घेऊन येऊ शकता. हो सर. आणि मिहीर, तू सुद्धा शॉर्ट्स घालू शकतोस. ग्रेट. सुपर. आणि FM कुठे आहे? FM FM सॉरी सर. सॉरी कशाला? हे बघ FM, आजपासून या ऑफिसमध्ये ओपन ऑफिस डे ला तू सुद्धा असा युनिफॉर्म घालण्याची गरज नाही. थैंक यू सर. सर इस बात पे कॉफी हो जाए. विचारतोस काय? जा पटकन घेऊन ये. हो सर. ऐक ना सर, बघ ना किती हँडसम दिसतायत. बोल ना तू. शटअप. तू सांग ना सर. सर, सपनाला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे. काय झालं सपना? बोल. सर आज तुम्ही खूप हँडसम दिसताय. सर, ओपन ऑफिस डे फार मनावर घेतलंय सपनानं. थँक्यू सपना, थँक्यू. या वयामध्ये एका तरुण मुलीकडनं अशी कॉम्प्लिमेंट मला मिळाली. थँक्यू. व्हॉट सर, वाय अँड ऑल, यू आर ऑल्सो यंग सर. सर, शी इज ऍब्सोल्युटली राईट. वाडकर मॅडम, तुम्ही सुद्धा. चला, तुम्हाला सुद्धा थँक्यू. सो आज माझी जागा ही आहे. आज मी इथे बसून काम करणार. आणि आज ओपन ऑफिस डे ची सुरुवात करूया. चला. ओपन ऑफिस डे सर? येस मायरा मॅम, वीक मधून एक दिवस ओपन ऑफिस डे असणार आणि सर इथे आपल्या बरोबर कामाला बसणार. ओ, दॅट्स ग्रेट. खरं तर सर काही करू शकतात. त्यांनी मनात आणलं तर ते चाळीत सुद्धा जाऊन राहू शकतात. राईट सर? काय अण्णा, बरे आहात ना? पाटील काका, पाटील काका. काय का बोरी? काका, ही सायकल तुमचीच आहे ना? हो ग, पण जुनी आहे ती, भाचीची आहे. इथं होती ना माझ्याकडे शिकायला, तेव्हा घेऊन दिली होती. अच्छा, पण मग आता कोणीच वापरत नाही ना? कोण वापरणार? अगं लेडीज सायकल ती. काका, मला विकत द्या. तुला पाहिजे? हो काका, म्हणजे सायकल चालवणं हा सगळ्यात उत्तम एक्सरसाइज आहे. आणि आमचे सर म्हणतात की रोज न चुकता व्यायाम केला पाहिजे. कोण म्हणत? बाबा बाबा म्हणतात. अरुण, अगं आयुष्यात त्याने कधी व्यायाम केला नाही, पण चांगला आहे. पोरीला एक चांगली सवय लावतोय तो. घेऊन जा ती सायकल. पण काका, मला अशीच नका देऊ. मी विकत घेते तुमच्याकडून आणि मग मस्त दुरुस्त करून वापरते. अगं पण तुझ्याकडनं कोण पैसे घेणार? अहो काका, असं नको ना. विकतच घेते ना मी तुमच्याकडून. म्हणजे काय ना त्याचं, मी कोणाचीच देणी नाही ठेवत. आणि तुम्ही मला विकत दिलीत ना तर मी आनंदाने घेईन ही सायकल. पण अशीच दिलीत तर मी नाही घेणार. ठीक आहे, घेऊन जा ती सायकल तुला हवी तेव्हा. आव जरा आत या. आलो आलो. चार साबणाच्या वड्या लिहिलत ना? ही लिस्ट पटेल बाईंकडे द्या. त्यांना म्हणावं लवकर सामान पाठवून द्यायला. अहो निघा ना, उशीर झालाय तुम्हाला.
मला एक कळत नाही, ही मुलगी अभ्यास कधी करणार आहे? करेल हो. तुम्ही काय एवढी काळजी करताय? पुष्पा, तिची ही जी बदली झाली ना, ते मला काही बरोबर वाटलं नाही. अशी अचानक कशी बदली करतात ग, आणि तेही बेंगलोरला? अहो, पण आली ना ती परत. तेही मला जरा विचित्रच वाटतंय. अशी अचानक कुठे बदली रद्द होत असते का? मला वाटतं तिच्या ऑफिसमध्ये ना कोणाच्या तरी हातून चूक झाली असेल हिची बदली करताना. तुम्ही जाता का आता? पुष्पा, ईशाचं शिक्षण सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तिच्या हातात डिग्री असलीच पाहिजे. अहो, करेल ती. तुम्ही आता निघता का निमकर? हे निमकर म्हणजे ना निमकरच आहेत. ईशा, तू? ईशा, हाऊ कम युअर बॅक? अगं ते बँगलोर. तू आता बेंगलोरला असायला हवी होतीस. हो ना, आज तर सरप्राईजवर सरप्राईज मिळतात. तू इथे कशी काय? काही प्रॉब्लेम झाला का? नाही मॅम, माझी ट्रान्सफर रद्द झाली म्हणून मी पोहोचलेच नाही बँगलोर पर्यंत. आज सकाळीच आले म्हणून ऑफिसला यायला थोडा उशीर झाला. वेलकम बॅक ईशा. तू परत आलीस याचं मला खूप छान वाटतंय. पण एका गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. काय गो, काय झालं? तुला दिलेला सेंड ऑफ फुकट गेला ना. सिरियसली ईशा, तू इथे आधी जरा सेटल हो. काम शिक ना ऑफिस मध्ये, आणि मग जा बँगलोरला. एक्झॅक्टली. मीर, कसं आहे ना, ते माझ्या हातात नाहीये. म्हणजे माझी ट्रान्सफर झाली ते मी स्वीकारलं, ट्रान्सफर रद्द झाली हेही मी स्वीकारलं. पण हो, मी कुठेही असले तरी काम हे चांगलंच करेन. दॅट्स द स्पिरिट ईशा. थँक्यू सर. व्हेरी गुड. नाही, आम्हाला पण बरं वाटलं तू परत आलीस. ए कम ऑन, आता काम स्टार्ट कर. सर, आजच्या दिवसाचं हे पहिलं सरप्राईज. ओके, लेट मी एक्सप्लेन. आज आपल्याकडे ओपन ऑफिस डे आहे. एव्हरी वीक सर इथे बसणार आपल्या बरोबर, इथेच काम करणार. बेस्ट थिंग इज, आपण सरांबरोबर एकदम फ्रीली बोलू शकतो आणि आपल्याला जे वाटतं ते शेअर करू शकतो. अँड यू नो व्हॉट, आपण कॅज्युअल कपडेही घालू शकतो. एक्सक्यूज मी सर. सर, मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. प्लीज गो अहेड. सर, ऍक्च्युली इकडे नाही बोलू शकत. मायरा, आज आपला ओपन ऑफिस डे आहे. तू इथे बोललीस तरी काही प्रॉब्लेम नाही. आय नो, मी इकडे शेअर करू शकते, बट इट्स समथिंग पर्सनल. प्लीज सर. ओके. थँक्यू. चला, हॅलो. थँक्यू बाप्पा.